आणि त्यामुळे सगळ्याच प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामध्ये अनेक जे गंभीर आरोप समोर आलेले आहेत त्या अनुषंगाने आता कसा तपास पुढे जातो हे आपल्याला बघायला लागेल। आणि एकीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू असताना तिकडे नाशिकच्या घोटीमध्ये आणखीन एक असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। सासरच्या छळाला कंटाळून राणी समाधान काळे नावाच्या विवाहितेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। मुलगी झाल्यानंतर पैशांसाठी सातत्याने छळ सुरू असल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी आता पती, सासू, दीर आणि 3 जावांसह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 4 पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 2 आरोपींचा शोध सुरू आहे। या मुलीला न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातलगांनी घेतली आहे। नोंद झाल्यानंतर त्यांनी इथून पसार केला। मुलीचे सासू सासरे, जेठ जेठाणी, दीर दिराणी सर्व पसार झाले आणि मुलीला इथं सिव्हिलमध्ये एकटे सोडून मृत मुलीला सोडून निघून गेले। परत आम्ही सिव्हिलला इथं रात्रीपासून इथंच बसलेलो आहे आणि त्यांचा एकही नातेवाईकांचा एकही सासू सासरे कोणाचाच पत्ता नाही। त्यांनी आमच्या मुलीला 20 पाजून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। राणी समाधान काळे वय 22 वर्ष, राहणार मारुती मंदिराजवळ घोटी, तर तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ जाऊन त्या ठिकाणाहून त्यांचे जे बॉडी वगैरे ताब्यात घेऊन रात्री पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवलेली आहे। म्हणजे फिर्यादीची मैताची आई निर्मला अजय चौधरी हिने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे पहाटे, आणि त्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत।